आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। शनिवार संध्याकाळी मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकावर 31 वर्षीय महाविद्यालयीन प्राध्यापक आलोक सिंग यांची पोटात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली। या प्रकरणी 27 वर्षीय ओमकार एकनाथ शिंदे याला अटक करण्यात आली। आरोपीला आज न्यायालयात हजर केले गेले, जिथे त्याच्या वकिलांनी दावा केला की ओमकारच्या हत्या करण्याचा हेतू नव्हता आणि तो फक्त पळून गेला होता। वकिलांनी म्हटले की घटना घडताना आलोक सिंग यांचे मित्र उपस्थित होते आणि ते ओमकारला मारण्यासाठी आले होते। सरकारी वकिलांनी आरोपीला 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, तर न्यायालयाने पोलीस तपासासाठी ओमकार शिंदेला 30 तारखेपर्यंत कोठडी सुनावली। पोलीस अजून हत्यार शोधत आहेत आणि आरोपी आणि मयत यांच्यात पूर्वीचे वाद होते का हे तपासत आहेत। जो आरोपी आहे त्याचं बॅकग्राऊंड काय, म्हणजे कुठे काम करतो आणि हा वाद जो आला कशा अचानक काय प्रकार होता? म्हणजे त्यातील जो संशयित इसम ओंकार शिंदे जो आहे तो मालाड ईस्टलाच कुरार विलेजला राहणारा आहे। तो चर्नी रोडला मेटल पॉलिशिंग त्याच्या वडिलांचं दुकान आहे असं सांगतोय तो, त्यामध्ये तो कामाला जातो। दररोजचा तो रेल्वेचा प्रवासी आहे आणि त्यानं काल रोजी जी चर्चगेट बोरिवली स्लो लोकल आहे त्या गाडीला चर्नी रोड येथून बोर्डिंग केलं होतं आणि यातील जे मयत आणि जे फिर्यादी विटनेस यांनी अंधेरीवरून त्या गाडीमध्ये त्या डब्यामध्ये बोर्डिंग केलं होतं। जनरल डब्यामध्ये यांचं आणि मालाडला यातील मयत आणि संशयित हे दोघंही मालाडला उतरणार होते आणि तिथं त्यांचा उतरताना मालाड स्टेशन याच्या अगोदरपासून काहीतरी वाद चालू झाला आणि त्या वादातून यांचं पर्यवसन अशा गंभीर गुन्ह्यामध्ये झालेलं आहे। माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे। चव्हाण म्हणाले की 30 लाख कोटींच्या MOU जाहीर केल्यावरही प्रत्यक्ष गुंतवणूक, उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मिती यावर लक्ष दिलेले नाही। त्यांनी स्थानिक कंपन्यांबरोबर आंतरराष्ट्रीय मंचावर करार करणे क्रूर विनोद असल्याचेही म्हटले। चव्हाण यांनी प्रत्यक्ष परिणामावर भर देण्याचे आवाहन केले आणि MOU संदर्भातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व याबाबत श्वेतपत्रिका कधी प्रकाशित केली जाईल असा सवाल उपस्थित केला आहे। राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे गटाचे फायर ब्रँड नेते गुलाबराव पाटील पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत। त्यांनी मतदानाचा हक्क आणि लोकशाहीवर भाष्य केलं, मात्र त्यांच्या वक्तव्याच्या भाषेमुळे वाद निर्माण झाला। राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही, आता राजा मतपेटीतून जन्माला येतो। हा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवला असं सांगत त्यांनी सर्व नागरिकांना समान मतदानाचा अधिकार असल्याचं नमूद केलं। मात्र याच भाषणात त्यांनी मंचावर उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांना उद्देशून मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा असं वक्तव्य केल्याने टीका होत आहे। याच कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरही टीका केली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि खडकी ॲम्युनिशन फॅक्टरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वदेशी शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुरलीधर मोहोळ यांनी केले। प्रदर्शनाचा उद्देश पुणेकरांना भारतीय सैन्य दलात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांची माहिती देणे असल्याचे त्यांनी सांगितले। महापौर निवडीच्या निकालावर भाष्य करत मोहोळ यांनी भाजपला मिळालेल्या एकहाती सत्तेवर समाधान व्यक्त केले। भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून निकालानंतर रडणे थांबवावे असे आवाहन त्यांनी केले। तसेच ते म्हणाले की आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही भाजपला मोठे यश मिळेल। KEM रुग्णालयाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णालयाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडल्यावर राजकीय वादाला तोंड फुटले आहे। लोढा यांनी किंग एडवर्ड हे नाव ब्रिटिश राजवटीचे प्रतीक असून आजच्या काळाशी सुसंगत नसल्याचे मत व्यक्त करत मुंबई महानगरपालिकेला पुनर्विचार करण्याची सूचना केली आहे। या प्रस्तावावर संजय राऊत यांनी टीका केली आहे। लोढा ब्रिटिश नावांना विरोध करत असताना मुंबईत अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने ट्रम्प टॉवर बांधतात असा टोला राऊत यांनी लगावला। लोढांनी ट्रम्प हा शब्दही हटवावा अशी मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटद्वारे टॅग केले आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परळ येथील ST डेपोची अचानक पाहणी करताना दारूच्या बाटल्या आढळल्याने अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले। दारू पिऊन ड्युटीवर आल्यास तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा देत ब्रीथ अॅनालायझरचा तातडीने वापर आणि SIT चौकशीचे आदेश दिले। यासोबतच डेपोतील स्वच्छतेच्या दुरावस्थेवर नाराजी व्यक्त करत CCTV स्वच्छतागृहांची पूर्तता आणि लेखी अहवाल मागवण्यात आला।
धुळे जिल्ह्यातील पोलिसांनी गुटख्याची तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील आर्वी चौकीसमोर पोलिसांनी सापळा रचून इंदूरहून पुण्याला जाणारी शामोली ट्रॅव्हल्सची व्हॉल्वो बस थांबवली. तपासणीत प्रवाशांच्या बॅगमध्ये पान मसाला आणि सुगंधित तंबाखू लपवलेली आढळली. या कारवाईत अंदाजे 1.50 कोटींचा मुद्देमाल आणि 8,18,000 किमतीचा बंदी घातलेला पानमसाला जप्त करण्यात आला. पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी आरोपींना 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. परवा 21 तारखेला आम्हाला रात्री एक गुप्त बातमीदाराने बातमी दिली की एका ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रतिबंधित गुटखा माल जात आहे. त्या माहितीनुसार आम्ही आर्वी पोलीस चौकीसमोर नाकाबंदी लावली. त्या नाकाबंदीमध्ये बस वोल्वो याची बस मिळाली, कंपनीची अलिशान बस आहे मोठी, आणि त्याच्यामध्ये तपासणी केली असता प्रतिबंधित असा गुटखा मिळून आला. त्याच्यामध्ये रजनीगंधा RMD असा माल आहे. जवळपास 8 लाख किमतीचा मुद्देमाल आहे आणि या बसची किंमत जवळपास 1.5 कोटी रुपये आहे रेकॉर्ड आमच्या याच्याप्रमाणे. अशा पद्धतीने मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. यात पहिल्यांदाच असं निदर्शनास आलं आहे की ट्रॅव्हल बसमधून पण गुटख्याची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे एक चांगलं मोठं रॅकेट ओपन करण्यात आलेलं आहे धुळे तालुका पोलीस स्टेशनकडून. अभिनेता दिग्दर्शक पलाश मुच्छल सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधानासोबत लग्न मोडल्याच्या चर्चेदरम्यान मराठी अभिनेता विज्ञान माने यांनी पलाशवर गंभीर आरोप केले होते. चित्रपट प्रकल्पाच्या नावाखाली 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा तसेच स्मृती मंधानाला फसवल्याचा दावा विज्ञान माने यांनी केला होता. याशिवाय एका वेडिंग सेलिब्रेशन दरम्यान पलाश दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला. या सर्व आरोपांना पलाश मुच्छलने ठाम नकार दिला असून विज्ञान माने यांच्या विरोधात 10 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. पलाशने सोशल मीडियावर माहिती देत सांगितले की हे आरोप खोटे, बदनामीकारक आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत. त्यांच्या वकिलांमार्फत विज्ञान माने यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावर्षी 45 मान्यवरांना विविध क्षेत्रातील योगदानासाठी गौरविण्यात येणार आहे. लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अर्मिडा फर्नांडिस यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. परभणीचे श्रीरंग लाड यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ते एक शेतकरी आहेत. त्यांनी कापूस या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी विशेष संशोधन केले आहे. त्यांच्याच कामाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. यासह महाराष्ट्रातील भिकल्या लाडक्या धिंडा यांना देखील पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. रघुवीर खेडकर यांना विशेषतः लोककला आणि लोकनाट्य जपण्याच्या कार्यासाठी हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांना तमाशा क्षेत्रातील योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही त्यांनी तमाशा सादर करून गौरव मिळवला होता. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.